पार्वतीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी नाश्त्यासाठी एकदम हॉटेलसारखा मेंदू वडा बनवणार आहे। तर त्यासाठी मी ही उडीद डाळ घेतलेली आहे, तूर डाळ, मूग डाळ, इकडे चिंच भिजवून घेतलेली आहे, हे धने जिऱ्याची पूड आहे, मेथ्या, घरचा काळा मसाला आहे, गूळ आहे, जिरं, मोहरी, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट, इकडे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, 2 तेजपान घेतलेले आहेत, कढीपत्ता आणि इकडे भाज्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तुम्ही या सांबारसाठी वापरू शकता। वड्यासोबत सांबार पण बनवणार आहे। तर साहित्य पाहिलेलं आहे, राहिलेलं साहित्य मी रेसिपी सोबत सांगते। जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला मी तुरीची डाळ शिजवून घेणार आहे। तर मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। तुम्ही या ठिकाणी तुरीची डाळ पण वापरू शकता। माझ्या मुलांना सांबार फार आवडते त्याच्यामुळे मी 2 डाळींचा वापर करते। तर ही डाळ आता स्वच्छ धुवून घेते अगोदर। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर 1 वाटी डाळ आहे, त्यासाठी मी 2 वाट्या पाणी टाकणार आहे। खूप जास्त पाणी पण वापरायचं नाही या ठिकाणी। आता यामध्ये हे 1 चिरून घेतलेला टोमॅटो, 1 चिरून घेतलेला कांदा, 3-4 हिरवी मिरची, आणि 1 चमचा कस्तुरी मेथी, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल टाकणार आहे। आता हे कुकरला मी 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घेणार आहे। तर उडीद डाळ ही मी अशी 2 वाट्या ही रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा मेथी पण टाकली होती भिजताना। तर खूप छान अशी ही भिजलेली आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी 2-3 तास पण भिजवून घेऊ शकता किंवा कोमट पाण्यामध्ये 1-1.5 तास पण भिजवली ना तर छान मेंदू वडे होतात। तर कुकरला डाळ लावून घेतलेली आहे मी। आता 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण वड्यांची तयारी करू। तर या ठिकाणी डाळ पण धुवून घेतलेली आहे एकदा पाण्याने। तर आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे। यामध्ये पाण्याचा जास्त वापर नाही करायचा, पूर्ण डाळ अशी नितळून घ्यायची, म्हणजे पाणी पूर्ण काढायचं या डाळीतलं। लागलं तर नंतर आपला जे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 1-1.5 चमचा तुम्ही पाणी वापरू शकता। तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते डाळ। तर अशा पद्धतीने मी दुसरी पण डाळ वाटून घेतलेली आहे। असं पूर्ण पातेल्यामध्ये काढून घेऊन मी ह्या डाळीला आता चांगलं 5 मिनिटं फेटून घेणार आहे। तुम्ही जरी पण पहिल्यांदा बनवत असाल, तुमच्याकडून थोडंसं जास्त पाणी पडलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं तांदळाचं पीठ पण वापरू शकता। त्या पद्धतीने पण छान मेंदू वडा होतो। तर आता हे चांगलं पीठ मी एका साईडने असं 5 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ, आता हे टाकून परत 2 मिनिट अजून याला छान असं फेटून घेणार आहे। तयार करण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे। ह्या साईडला मी तेल ठेवलेले गरम करायला। तर तेल बघू गरम झाले का नाही। तर तेल पण गरम झालेलं आहे। तेल अगोदर सुरुवातीला कडक करून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळायचे आहेत। तीन 4 पद्धतीने तुम्हाला वडे करून दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या म्हणजे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटली तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता। तर मी हे घरातला असा उलटणं घेतलेलं आहे, मोठ्या साईजचा आहे। याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे। यावर आता हे पीठ ठेवून मी याला छान असा वड्यांचा आकार देणार आहे। याला थोडंसं असं हे करून मधोमध असं होल पाडून घ्यायचं आणि तेलामध्ये अलगद सोडायचा, उलटा करायचा, म्हणजे आपला वडा अलगद तेलामध्ये निसटतो। आता दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे। ही चहाची गाळणी जी घरामध्ये असते आपल्या, तिला पण असं पाणी लावून घ्यायचं। 1 चमचा तेल टाकून 1 चमचा तूप टाकून 1 चमचा तूप टाकून 1 चमचा तेल 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 टाकून 1 चमचा तू
तिच्यावर हे असं पीठ ठेवायचं. याच ठिकाणी पिठाला छान आकार द्यायचा, म्हणजे वडे व्यवस्थित होतात. मधोमध असं होल पाडून घ्यायचं आणि उलटी चाळणी पकडायची. तर सहजच वडा पडलेला आहे तेलामध्ये. आता तिसरी पद्धत, ही जी घरातली आपली डाळीची वाटी आहे, त्या वाटीला मी असा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. ते असं तुम्ही खाली बांधून घेऊ शकता किंवा हाताने असं पकडून घ्यायचं. याला असं पाण्याने लावून घ्यायचं. यावर असं हे पीठ घेणार आहे. पिठाला छान असा आकार द्यायचा आणि मधोमध असं होल पाडून घ्यायचं आणि तेलावर अशी उलटी वाटी पकडायची. या ठिकाणी पण वडा आपला अलगद पडलेला आहे आणि गॅस एकदम मीडियम केलेला आहे, कारण वडे छान म्हणजे आतमधून पण छान तळले जातात. तुम्ही जर फुल गॅसवर तळले ना तर लवकर तळले जातात पण आतमध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच वडे तळायचे. आणि दुसरी पद्धत आहे ती आपल्या अशा हाताची. हाताला असं पाणी लावून घ्यायचं, हातावर असं पीठ घ्यायचं आणि मधोमध अंगठ्याच्या साईडनं असं त्याला होल पाडायचं आणि अलगद असा हात करायचा. हे थोडीशी हाताला तेल पोळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली तुम्ही त्या पद्धतीनं बनवू शकता. मी नेहमी असं वाटीला पाणी लावून ह्याच पद्धतीनं वडे तयार करत असते. तर याच पद्धतीनं आता मी बाकीचे वडे तयार करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण जे वडा सोडला होता ते खालच्या साईडनं झालेला आहे. आता आपण हे पलटून घेऊ. खूप छान असं झालेलं आहे. आता याची दुसरी साईड तळून घेऊ. हे दुसरा पण पलटून घेऊ. असे हे चारही वडे मी पलटून घेतलेले आहेत. आता दुसरी साईड पण छान अशी खरपूस तळून घेणार आहे. तर मस्त दोन्ही साईडनं मी असं खालीवरती करून छान वडे असे तळून घेतलेले आहेत सोनेरी कलरवर. तर आता वडे झालेले आहेत. मी आता गॅस बंद करून वडे काढून घेणार आहे. तर खूप छान असा कलर आलेला आहे वड्यांना, तुम्ही बघू शकता. आणि 4 पद्धतीचे मी वडे दाखवलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. तर हे तयार झालेले वडे मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने आता मी बाकीचे राहिलेले वडे तयार करून घेणार आहे. डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. असं वरतून मस्त कडक आणि आतमध्ये खूप नरम असे वडे झालेले आहेत. ते एक वडा तोडते पण मी. खूप छान असे वडे तयार झालेले आहेत, बघू शकता. तर याच पद्धतीने आता मी राहिलेले वडे तयार करून घेणार आहे. दुसरे 5 पण मी असे आलटून पलटून हे पण छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत. हे पण असे छान असे खाली काढून घेणार आहे. खूप छान असे वडे तयार झालेले आहेत आणि बिलकुल तेलकट नाहीत वडे. तर हे पण ह्या डिशमध्ये असे काढून घेणार आहे. आणि आता ही कढई बाजूला ठेवून मी सांबार तयार करणार आहे. तर सांबार बनवण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये आता 2 चमचे तेल टाकणार आहे. सांबारला खूप जास्त तेल वापरायचं नाही. तर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकणार आहे. तेल गरम झालेले यामध्ये आता 1 चमचा मोहरी टाकणार आहे. 1 चमचा जिरं, अद्रक लसूण पेस्ट, चांगली खरपूस तळून घ्यायची अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण गुलाबी रंगावर झालेली आहे. यामध्ये आता मी हे 2 तेजपान टाकणार आहे. 7-8 मेथीचे दाणे टाकणार आहे आणि भरपूर कढीपत्ता.
आता यामध्ये मी भाज्या टाकणार आहे. तर या ठिकाणी मी शेवग्याची शेंग, फ्लावर, गाजर, बटाटा, वांग आणि टोमॅटो, माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या मी तेवढ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. तर भाज्या पण अशा तेलावर एकदा चांगल्या मिनिटभर फ्राय करून घ्यायच्या. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, 2-3 चमचे. आणि या भाज्या आपल्याला अशा 5 मिनटं मस्त वाफून घ्यायच्या. आता तर 5 मिनिट झालेले आहेत. भाज्या छान अशा वाफलेल्या आहेत. आता यामध्ये राहिलेले मसाले टाकणार आहे. तर हे अर्धा चमचा घरचा काळा मसाला आहे, धने जिऱ्याची पूड, थोडासा हिंग, तर 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता हे चांगलं एकदा मिक्स करून घेणार आहे. आणि आता यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. आता छान एकदा याची उकळी काढून घेऊ. आणि ह्या साईडला ही डाळ घेतलेली आहे शिजून. डाळ पण थंड झालेली आहे. एकदा हिला असं उकळीच्या याने असं मिक्स करून घ्यायचं छान. आता यामध्ये पण मी गरम पाण्याचाच वापर करणार आहे. डाळ अशी मी छान मिक्स करून घेतलेली आहे. आणि इकडे ह्या पाण्याला उकळी पण आलेली आहे, जे भाज्या टाकलेल्या आहेत आपण त्यामध्ये. आता ही तयार केलेली डाळ यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता यामध्ये हे चिंचेचा कोळ, आणि जेवढी चिंच घेतली होती तेवढाच गूळ घेतलेला आहे मी या ठिकाणी. आता यामध्ये चवीनुसार मीठ, तर आता छान अशी डाळीला छान उकळी काढून घेऊ. तर छान अशी सांबारला उकळी आलेली आहे. आता यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. सांबार पण रेडी झालेला आहे. ते या ठिकाणी तुम्ही एक छोट्याशा चमचनं टेस्ट पण करू शकता की आंबट, गोड, तिखट असं झाले का नाही. तर या ठिकाणी माझे सांबार एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्ही तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे इथे सांबार पण रेडी झालेलं आहे. आणि या साईडला वडे पण पूर्ण मी तळून घेतलेले आहेत. तर 2 वाट्यामध्ये माझे असे 20 वडे तयार झालेले आहेत. आणि वड्यांचा आकार पण तुम्ही बघू शकता, किती छान असा आकार आलेला आहे, एकदम परफेक्ट हॉटेलसारखा. तर तुम्ही असं एकदम सोप्या पद्धतीने असं घरच्या घरी तुम्ही हे असे वडे बनवू शकता. तर अशा प्लेटमध्ये मी 2 वडे घेतलेले आहेत. त्यावर हे गरम गरम सांबार. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही असं, थंडीच्या दिवसात जास्त तेलकट आवडते खायला, तर मस्त असा उडदाचा वडा तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता. त्यावर ही चटणी. तर खूप छान असा सांबार वडा घरच्या घरी तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.